जालन्याचे जंगल रडतंय, लाकूड माफियांचा धुमाकूळ, वन अधिकारी पैशांच्या धुंदीत, वन विभागाचा कत्तलखाना, मौल्यवान झाडांवर कुऱ्हाड, अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जंगल सफाळचट। जालना वन विभागात लाकूड माफियांनी मांडलाय धुमाकूळ, वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाडांची कत्तल। जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर येत आहे। ज्यांच्या खांद्यावर निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी आहे तेच वन अधिकारी आता लाकूड माफियांचे भागीदार बनले आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। जालन्यातील उत्तर आणि दक्षिण वन परिक्षेत्रात मौल्यवान झाडांची दिवसाढवळ्या बेसुमार कत्तल केली जाते। पण धक्कादायक बाब म्हणजे डोळ्यासमोर जंगल साफ होत असतानाही वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक कुंभकर्णी झोपेत आहेत। हा केवळ निष्काळजीपणा आहे की लाकूड माफियांशी असलेले आर्थिक हितसंबंध? वृक्षतोडी विरोधात रणशिंग, या भ्रष्ट कारभाराविरोधात आणि निसर्गाच्या हत्येविरोधात आता मातंग मुक्ती सेना आक्रमक झाली आहे। जिल्हाध्यक्ष विष्णू गोफणे यांनी थेट वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केलं आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस, पण प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। अधिकारी जबाबदार कोण? विष्णू गोफणे यांचा आरोप आहे की वन विभागाचे कर्मचारी जाणीवपूर्वक या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करत आहेत। जर या उपोषणादरम्यान काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदारी संबंधित वन अधिकारी असतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे। आता प्रश्न उरतो की सरकार या लाकूड माफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार का, की जालन्यातील जंगल अशीच बोडकी होत राहणार? अशी मागणी आहे। वृक्षतोड जास्त होऊ लागली म्हणून आम्ही तक्रार दिली होती 16 तारखेला, परंतु 16 तारखेला तक्रार देऊन कोणती म्हणजे त्यांनी चौकशी केली नव्हती, म्हणून मी काल 24 तारखेला परत उपोषणाला बसलो। आजचा दुसरा दिवस आहे, तरीही सुद्धा आतापर्यंत कोणताही कर्मचारी, अधिकारी कोणीच आतापर्यंत माझ्याकडे आला नाही। मला याच्यामध्ये असं सिद्ध होऊ लागलं की 100% हे सगळे यांचे न्याय त्या लाकूड माफियाचे धागेबाधे आहेत आणि हे त्यांच्याकडून हप्ते खातात, असं याच्यात आज सिद्ध झालं। कारण मी कालपासून इथं उपोषणाला बसलो तर एखाद्या तरी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना माझ्याकडे यायला पाहिजे होतं। आणि माझं असं म्हणणं आहे की जर समजा हे जर दोषी नसेल तर यांचे CDR तपासा, याच्यात जर कधी आढळले तर यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्या संपत्तीची चौकशी करा। आणि आता जर कधी यांना लाईव्ह पाहायचं असेल तर लक्कड कोर्टमध्ये जाऊन सध्या लाईव्ह गाड्या तिथे उभ्या आहेत, तिथेच पकडण्यात यांच्यात जर हिंमत जर कधी असेल तर त्या गाड्या पकडून दाखवा, अशी माझी या प्रशासनाला, शासनाला विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बीपीचा त्रास आहे, मी बीपीची गोळी मला चालली आहे। माझं जर कधी बरं वाईट जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन, शासन हे सर्वजण राहतील आणि संबंधित अधिकारी राहतील। एवढंच बोलून मी मला थांबवतो। CDR कोणाच्या तपासाची मागणी केली तुम्ही? डोमाळे आणि मुंडे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये तर सरळ त्यांचे डोंगराळ भाग असल्यामुळं धावडा, वालसावंगी, पारद, गुम्मी आणि वाढोणा, विजोरा हे सर्व गावांमध्ये इकडे जाफराबाद तालुक्यामध्ये टेंभुर्णी अशा ठिकाणी यांचे झाडं तोडणे चालू आहेत। आणि तिकडे जे लाकूड माफिया आहे यांना हप्ते देतात, घरपोच हप्ते आणून देतात आणि मुंडे, डोमाळे हे त्यांच्याकडून हप्ते गोळा करतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला देतात, असं याच्यामध्ये सिद्ध झालं। आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत, यांचे लाकडं कापण्याचे पुरावे आहेत, गाड्या भरण्याचे पुरावे आहेत, मशीनपर्यंत जाण्याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत। यांनी जर कधी मागितले तर आम्ही यांना पुरावे सुद्धा देऊ शकतो। ही एक माहिती घेतली, 4-5 दिवस झाले की लक्कडकोटमध्ये जिथं घुगे नावाचा एक माणूस आहे तो कलेक्शन करतो, असंही सुद्धा माहिती आहे। त्याचे CDR तपासा, अशी आमची मागणी आहे।